नमस्कार सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अशाच आपल्या व्लॉगमध्ये. मी ट्राय करते की व्हॉइस ओव्हर न देता लाईव्ह बोलायचा प्रश्न एवढाच राहतो की कधी कधी आपण कामात असतो आणि मग सुचत नाही काय बोलायचं ते, पण तरी ट्राय करून बघूया कसं वाटतंय. आता हे एका हातात मला उचलताच यायचं नाहीये. पडन का खाली हे. आता आम्ही उरलेली रोपं लावणार आहे, बघूया कुठं लावायची. पण ही वेलीची आहेत त्यामुळं त्याला आधार मिळेल अशा साईडला लावायला लागणार आहे. बघूया कसं होतंय. आणि आम्ही उरलेली कामं करतोय, जसं की पाणी घालणार आहे. झाडांना पण पाणी घालायचं आहे आणि जे लावलेली रोपं आहेत त्यांना पण पाणी घालायचं आहे. बघूया कशा प्रकारे होतंय. आज तसा वर्किंग डे पण त्याच्यातून थोडा वेळ काढून आलोय. बघू जेवढं काम होईल तेवढं करायचा विचार आहे. त्यात मध्ये मध्ये मी शूटिंग करते, त्यामुळे मी अजून वेळ घालवते का असं मला वाटतंय, पण नाही. जरा आता हे इथलं माती जमीन ओलं करून झालं की मग त्याच्यात रोपं लावायचीत. ती पण वेलीचीच रोपं आहेत, कलिंगड का काकडी दोन्हीपैकी काहीतरी, जे मला पण माहीत नाही. बघू, जे माहित नाही ना काय ते उगवल्यावर कळन काय. काय झालंय काय हे नक्की बघू. लय पाणी झालं इथं. काल तिकडे वाळून गेली आहेत पार त्या ट्रे मध्ये राहून राहून. ह्याला बघ ना, पण ते फूल आलंय ते छान राहिलंय. फूल आलंय ह्याच्यावरून कळन हे काय, पण मला नाही कळत आहे. हे येत नाही पुढं. तर चला आपण मेथीची प्रोग्रेस बघून येऊया कसं वाटतंय. मेथी किती आली आहे. मेथीला पण पाणी घालायचं आहे, पण बघू केवढी आली आहे अजून. बघा थोडी थोडी वाढल्यासारखी वाटते आहे ना. ह्याची वाढ बघण्यात इतकं भारी वाटतंय ना. कधी मोठी होणार असं वाटतंय. थोड्या ठिकाणी आली आहे. ठीक आहे, हे पण भारी वाटतंय बघून. या झाडांना पण पाणी द्यायचं आहे आता सगळ्यांना, ज्यांना आपण रविवारी दिलं होतं पाणी, आणि बाकीची जी रोपं लावली आहेत त्यांना पण पाणी द्यायचं काम चालू आहे. तर हळूहळू सगळं करूया. वेळ मिळत नाही सगळं काही करायला, पण जसं जमेल तसं करावं लागेल, कारण की झाड वाढवायची तर आपल्याला सुकून नाही द्यायची. आंब्याच्या झाडांना पण पाणी घालूया चला. एका हाताने मोबाईल पकडणं आणि एका हाताने पाणी देणं सोपं नाही आहे, त्यामुळे आता मी ठेवते जरा मोबाईल. आमच्या शेजारच्या शेतातले काका ज्याप्रमाणे त्यांची शेती करतात ना, ते बघून त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन आम्ही पण थोडं जेवढं जमेल तेवढं करतोय. त्यांनी खूपच छान केलंय, म्हणजे ते रोज काम करतात शेतात रोज. आणि गहू किती छान वाटतात आणि ते मस्त डोलत असतात गहू वाऱ्याबरोबर. तेवढं वारं नाही आहे, ऊनच आहे जास्त. मस्त ऊन लागतंय. शेत नांगरतायत, दिसतायत का बैल. गाव असलं तरी आता सगळीकडेच नुसते बंगले झालेत सगळ्यांचेच. इनफॅक्ट
आता घर कमी आणि बंगलेच जास्त आहेत गावात, पण तरी आहे गावाचा फील. कॅन यू बिलीव? आमच्या शेतात सफरचंदाचं झाड लावलंय, सफरचंदाचं. आम्ही सल्फेट पण टाकलंय झाडांना. आम्ही नाही टाकलं, काकांनी टाकलंय शेजारच्या. शेजारचे म्हणजे आमचेच काका आहेत, त्यांचं वावर शेजारी म्हणून त्यांनी टाकलंय. ते टाकत होते त्यांच्या शेतात म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं झाडांना बाकीचं पण काय काय लागतं, फक्त पाणी घालून कसं काय होईल. मान्य आहे, पण आधी आम्हाला पाणी घालायला तरी वेळ मिळतो. आणि आम्ही हे ट्रिप परत फील करून घेतोय, कारण की घरी काही काही बिया आहेत त्या लावून बघूया. म्हणजे घरी काही वाळवलेलं पण बिया आहेत आणि काही आणल्या होत्या त्या पण आहेत. बघू त्याचं काय होतंय. पाणी घातल्यावर काय भारी दिसतंय शेत. तरी सगळं नाही झालं, जेवढं जमल तेवढं केलंय. बघू आता कसं होतंय. फायनल स्टेज. चला आता घरी जायची वेळ झाली आता. बाय बाय. आज आहे ना आमच्या जवळच्या कार्यालयात लग्न आहे, त्याचाच आवाज येत आहे सगळीकडं. लग्नाचा आवाज, डीजे, हेच चाललंय आज. तर झालं असं, मी आहे ना एक गार्डनिंग टूल्सचं किट घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे फ्री मिळालंय. तर हे म्हटलं आता आपण ह्या ट्रेजमध्ये लावून बघूया कसं येतंय कसं नाही ते. तेच करते आता, करूया चला बघू. हा ते ना झिनियाचा फ्लॉवर आहे, झिनिया फ्लॉवरचे सीड्स आहेत, झिनियाच्या फुलांच्या बिया आहेत. बघूया असं काहीतरी दिसतंय. बघू लावून. ट्रेमध्ये आता मी थोड्या बिया टाकल्यात, जे होत्या फुलांचं आहे ते. बघू आता ते कसं येईल. अजून एवढी रोपं राहिली आहेत लावायची शेतात. त्यांना पाणी घालते जरा, नाहीतर सुकून जातात ती. संध्याकाळ होऊन आता मस्त काळोख पण पडलाय सगळीकडं. काही चांदण्या दिसत आहेत आकाशात. चला आपण पण आपला आता ब्लॉग संपूया. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि असे रँडम असेच आपले ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.